उभे विटेवरी सुंदर ते ठाण उभे विटेवरी सुंदर ते ठाण उभे विटेवरी सुंदर ते ठाण उभे रखता बनी हे बोलिया तुलसी हर गया हाथ बितावे तुलसी हर गया हाथ बितावे तुलसी हर गया हाथ बितावे कृष्ण
Oh
सोपेवर मामा सांगितले संती, सोपेवर मामा सांगितले संती, टाळदिंडी हाती घेऊन येण्याचा थोडा विकू दे म्हणून ठरला. आवाज कधीच ठेवा. समाधीचे सुख सांगाव वाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. उडती गडे चढते सेवना गळे, भक्ती भाग्य बळे निर्भरता. उपदोचने संदेह चित्ताशी, मुक्ती चारी दाशी हरिदासांच्या. तुका म्हणे मन पावनी विश्रांती, तुका म्हणे मन पावनी विश्रांती. त्रिविधना सती तापक्षणी, समाधीचे सुख सांडाव वाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. पांडुरंगा करू जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशे फुल्या. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या. समचरणं सरोजं सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनाना. तरुण तुलसीमाला कंदहं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलां चिन्तयामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वर, सोपेवर मामा सांगितले संती, टाळदिंडी हाती घेऊन येण्याचा. समाधीचे सुख सांडाव वाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद, विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती, विश्ववंदनीय विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा महत्वपूर्ण अभंग आपण सेवेमध्ये घेतलेला आहे. अनंत कुळ ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणावरून आलय, अखिल गुण निधानार्थ म्हणे प्राण संजीवनी जगदाधार. भक्त वत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राज्य, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन, विश्वमाऊली ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने
आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालक्रमाकडे टाळकरी वृंद, गायनाचार्य मदंगाचार्य आणि आपण देवरूप शिवतुरवर सर्वांच्या परम आणि पावन उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र उंबरे आणि कोकडवेढे या दोन गावांच्या मधोमध स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज आणि प्रातस्मरणीय परमश्रद्धेय श्री संत रघुनाथ बाबा उंबरेकर या द्वय महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी या वारकरी शिक्षण संस्थेत हा चतुर्थ वर्धापन दिन संपन्न होतो आहे. या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वा आमच्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराजांच्या परंपरेतले अनेक रत्नांपैकी एक विशेष रत्न, विद्वत्ता आणि विनयता हे त्यांच्या जीवनातला आचार आहे असलं एक सुंदर देखणं व्यक्तिमत्व माझे गुरुबंधू आदिनाथ महाराज दुशिंग यांनी अलीकडच्या काळात स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांचं स्वप्न साकार करण्याचा संकल्प आणि मनोरथ प्रारंभित केला. त्याचं हे वैभव आहे. विठ्ठल हे ज्ञानोबरांचं स्वप्न आहे. वर्षत सकळ मंगळ ईश्वर निष्ठांची मांदी आले, अनवरत भूमंडळी भेटत होत्या भूत किंवा मेळविली मांदी कीर्तन करण्यापेक्षा मामासाहेब दांडेकर म्हणते कीर्तनकार घडवणं फार मोठी जिम्मेदारीची जबाबदारी आहे. हे सोपं नाही महाराज. सगळ्यात कठीण आहे विद्यार्थी तयार करणं. ओबड धोबड दगडाला आकार द्यायचा आहे आणि धर्माच्या देशाच्या सेवेकरता ही माणसं तयार करून समाजापुढे प्रारंभित करायची. हे सगळ्यात जीवनातलं मोठं खडतर कार्य आहे. पण या संकल्पाचा वसा महाराजांनी उचलला आणि आपल्या आयुष्याचा क्षण आणि रक्ताचा थेंब देश धर्म आणि वारकरी संप्रदायाच्या सेवेकरता खर्च व्हावा, त्याच्याकरता हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम पूज्य महाराज तयार करतायत. त्यांच्या कोटी चरणाला कोटी कोटी अभिवादन करतो. हरे महाराष्ट्री संतांची भूमी त्यातली त्या नगर जिल्हा हे संतांचा आगार आहे महाराज. म्हणून संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीचं लिखाण करण्याकरता ही जागा अत्यंत आवडली. पैज खांबाला बाजूला करून मस्जिदला बाजूला करून पैज खांबाला पाड देऊन मेलेल्या सच्चिदानंद बाबांच्या हातून ज्ञानोबरांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली. असा पुण्यपावन हा परिसर, हा जिल्हा आणि त्यातल्या त्यात रघुनाथ महाराज उंबरेकरांनी याच्यात फार मोठं कार्य केलं. उंबरे हे गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ते केवळ आणि केवळ श्री संत रघुनाथ बाबा उंबरेकरांमुळे. सांगून दिया ठेवला, सांगण्याच्या अगोदर 41 दिवसाचा सप्ताह केला. असं साक्षात्कारी व्यक्तिमत्व आणि त्यात महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने
त्यांची अनुकंपा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून पूजनीय महाराज हा वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं कार्य करत आहे. 700 वर्षापूर्वी अनेक संप्रदाय जन्माला आले आणि कालाच्या ओघात नष्ट झाले. आम्ही ऐकिवात होतो एका मुंबईला 45 संप्रदाय जन्माला आले. 45 कुठे गेले कोणाच ठाऊक. पावसाळ्यात जशी गांडोळे जन्माला येतात तोच तो प्रकार. पण वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वृद्धिंगत होतोय. त्याला ज्ञानोबा आहे तुकोबरांचे उपकार आहेत राजा. खूप मोठे उपकार आहे. महाराष्ट्रीयन संतांनी समाज मिळविला जुळविला सांभाळाला आणि डोळस करून परमार्थाला लावला. म्हणून बरीच मंडळी म्हणतात जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय राहील. हे वाक्य चुकीचं आहे. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय राहील असं कधी म्हणायचं नाही. मग वारकरी संप्रदायाची भगवी पताका जोपर्यंत जगावर फडकते तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहणार. त्याचं उत्तम उदाहरण ही विद्यार्थी विठाला मोगरा फुलला फुले विचिताची बाजू कळी आशे आला. वारकरी संप्रदायाचं दिव्य करणारे संत निघून गेले आणि जात असताना हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले. जगाच्या इतिहासात जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था श्री महाराज. तिथे विद्यार्थ्याला फीज नाही, शिक्षकाला पगार नाही, शासनाचं अनुदान नाही आणि संस्था कोणाला भीक मागत नाही. विठाला जगातली एकमेव संस्था ती वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि त्या संस्थेतून महाराज बाहेर पडले. उत्तम अशा प्रकारचा महाराजांनी अभ्यास केला आणि जोग महाराजांनी दिलेली जी विद्या आहे, जे ज्ञान आहे, जी कृपा आहे ती विद्यार्थ्यांना संपादित करण्याकरता महाराजांनी मोठा अट्टहास केलेला आहे. त्यांच्या शुभ कार्याला ज्ञानोबरांच्या माध्यमातून कोटी कोटी शुभेच्छा देऊन आपण या अभंग काही अल्पसे वेळामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठाला मुंबईला जाण्याकरता असे अनेक रस्ते, भूमार्ग आहे, जलमार्ग आहे, हवाई मार्ग आहे. कोणत्याही मार्गाने जसं मुंबईला जाता येतं ना तसं देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहे. आणि ज्ञानेनात्मने पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये संख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ज्ञानोबराय सांगता उपायाची नाही वाणी. अनेक उपाय. मी मार्ग सांगतो, विस्तार करणार नाही. मला महत्वाचं या अभंगावर चिंतन करायचंय. त्याच्यामुळे प्रास्ताविकतेमध्ये मी अधिक वेळ खर्च करणार नाही. देवाकडे जाण्याचा पहिला मार्ग कर्म आहे, दुसरा योग आहे, तिसरा ज्ञान आहे, चौथी उपासना आहे आणि पाचवी भक्ती आहे. पहिलं कर्म आहे. काय शिकवतात वारकरी संप्रदायातले संत? ऐका, गीता काय शिकवते? आपण ज्या कुळात जन्माला आलो, ज्या धर्मात जन्माला आलो, ज्या आश्रमात जन्माला आलो, ज्या वर्णात जन्माला आलो आणि ज्या परिस्थितीत जन्माला आलो, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करणं हीच ईश्वर पूजा आहे. हे ज्ञानेश्वरी शिकवते. आता बऱ्याच वेळेला लोक तिकडे चोऱ्या करतात आणि इकडे दान देतात. काहीच फायदा नाही तो. विठाला अरे प्रामाणिकपणाने मिळवलेला 1 रुपया आहे ना, त्याचा देशाकरता, धर्माकरता किंवा ईश्वर कार्याकरता चारानेच खर्च करा तरी भगवान संतुष्ट होईल. म्हणून आपलं कर्म चोखंदळ आणि प्रामाणिक असावं लागतं. आले भागाते करीतो विचार करायचा नाही. तिसरं ब्रह्मज्ञान. आळंदीला जयराम बाबा म्हणून एक कडक साधू झाले, खूप कडक. ते म्हणायचे बुवा टाळूला घाम येईपर्यंत तिकड खातून हरिपाठ पाठ नाही होत म्हणतो, कसा व्हायचा? विद्यार्थ्यांना विचारा. वारकरी संप्रदायामध्ये माळ घातल्यानंतर सगळ्यात महत्व कशाला असेल तर अन्नशुचीला. हे शाळेत जाणारे विद्यार्थी असतील ना किंवा जे कॉलेजला जात असतील, एखाद्या दिवशी लग्नाचं अन्न खायचं एखाद्या दिवशी आणि त्या दिवसभरात मला शाळेचा अभ्यास करून दाखवायचा शक्यच नाही.
अरे लग्नाचं अन्न खाऊन जर शाळेचा अभ्यास करता येत नाही तर ढाब्याचं अन्न खाऊन हरिपाठ कसा पाठवायचा विठाला? ज्ञानोबराय सांगतात आदमाची अन्ना खादलिया करीव मना. चुकून एखाद्या वेळेला दुराचारी माणसाचं अन्न जर पोटात गेलं ना नकळत तर तोंडामध्ये मोठा घाला आणि ओकारी करून ते अन्न बाहेर टाका. तेवढंच अन्न जीवनाचं पतन करून टाकेल. इथं विद्यार्थ्यांसहित तुम्हाला मी सगळ्यांना सांगतोय, जे तरुण माझ्या पुढे धाऱ्यावरचं अन्न खाऊ नका महाराज. जीवन अधोगतीला जातं त्या बघा लव देत जा लय विक्षेप करत नको जाऊ विठाला. अन्न फार महत्वाचं आहे. आता ही विद्यार्थ्यांकरता सगळ्यांना मिळून कीर्तन असल्यामुळे आपण त्याचा थोडा धांडोळा घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज अगदी लहान होते, अगदी लहान. जिजाऊनी त्यांना स्नान घातलं, पाळण्यामध्ये टाकला, झोका दिला, शोभा झोपी गेली. प्रातस्मरणीय सरलावीट निवासी नारायणगिरी महाराज म्हणायचे, गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखं पर्वकाळ नाही, गायत्री सारखा जगात मंत्र नाही, न मातु परदैवतम, आई सारखं विश्वात दुसरं दैवत नाही. आई आई जिजाऊने स्नान घातलं, शोभाला पाळण्यामध्ये टाकलं, झोका गेला, झोपी गेला शोभा. 2-2.5 तास काय शोभा उठत नाही म्हणून घोड्यावर बसले आणि गड उतार करून कामानिमित्ताने गेले. यायला उशीर झाला महाराज, जास्त उशीर झाला. शोभा उठला, रडू लागला, रडता रडता त्याने डोळे पांढरे केले. जवळ दाशी नवीन बाळंतीण झालेली होती आणि आपल्या मुलाला स्तनपान करत होती. डोळे पांढरे करून रडणारा शोभा पाहिल्याबरोबर तिने स्तनाचं आपला मुलगा बाजूला केला, शोभाला स्तनाला लावलं आणि 5-7 मिनिटात जिजामाता तिथे आल्या. दाशी त्या स्तनाला आपलं बाळ पाहिल्याबरोबर शरीर गरम झालं त्यांचं. राग आवरला. दाशीचा शोभा हातावर घेतला, कामानिमित्ताने तिला नजरे आड केलं, शोभाच्या पायाला धरलं आणि गर 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 फिरून तोंडातलं दूध बाहेर काढलं. एक मराठवाड्यातलं वाक्य बोलू का? अन्न आणि पाणी असे मार, ती त्याची दात दाखवल्याशिवाय राहतच नाही विठाला. ज्ञानोबराय म्हणतात, गाईचं शेण जमिनीवर पडल्याबरोबर फुफाटा घेऊनच वर येत. तसं अन्न आणि पाणी असं आहे, ते खाल्ल्यानंतर त्याचे संस्कार गप्प राहत नाही, ते कधीतरी उफळून वर येतातच येतातच. त्याचा स्वभाव आहे. तसा शोभा मोठा झाला, मावळ्यांना बरोबर करून राणेश्वराला करंगळी कापून अभिषेक केला. जीवनातलं पहिलं ध्येय होतं तोरणागड जिंकण्याचा. भवानी तलवार कंबरेला लावली, घोड्याला टाच मारली, युद्धाला निघाले. शत्रूचं सैन्य पाहिल्याबरोबर अंगाला दरदरून घाम आला आणि ओल्या हातातली तलवार खाली गळून पडली. चाणाक्ष होती शोभा महाराज. मोठ्या चाणाक्षाने खाली पडलेली तलवार उचलली, पराकष्टाने युद्ध केलं, जिंकलं, गडावर घोड्यावर टाच मारले, गडावर आले. आपल्या आईला काय प्रश्न विचारला हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मासाहेब, माझ्या शरीराच्या रक्ताच्या थेंबामध्ये शक्तीला शाहू महाराजांचा अंश आहे. मी शहाजी राजांचा मुलगा आहे. या भवानी तलवारी बरोबर जन्मताच माझा विवाह झालेला, लग्न झालेलं आहे. असा मी शोभा आयुष्यातलं पहिलं युद्ध करण्याकरता गेलो. धैर्य संपलं, मी घाबरलो, माझ्या अंगाला घाम आला आणि हातातली तलवार गळून पडली. हे का घडावून का व्हावं त्याचं उत्तर द्या. जिजामातेने खाली मान घातली, सांगितलं, शोभा हा दाशीच्या दुधाचा परिणाम आहे. एका थेंबाचा एवढा परिणाम आहे, ज्याची हयात ढाब्यावर खाण्यात जाते त्याच्या जीवनाचं काय होत असेल विठाला.
फक्त. सज्जना संगती धरावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. हे प्रमाण आयुष्यभर जर संगतीला ठेवलं ना तर तुमच्या जीवनाचं पतनच होऊ शकत नाही. विठाला ज्याचा जन्म देशाच्या धर्माच्या आणि संप्रदायाच्या आई वडिलांच्या सेवेकरता ज्याला आपलं जीवन खर्च करायचंय अशा तरुण युवकांनी ढाब्याचं अन्न चुकून खायचं नाही राजा. जे अन्न देशाला, धर्माला, संप्रदायाला आणि आई वडिलांच्या सेवेला मोठा प्रतिबंध आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जी मधुकरीची परंपरा आली ना ती त्याच्यात करताय. मधुकरीचे अन्न परम पवित्र. मधुकरीच्या अन्नाने अभिमान निर्माण होत नाही आणि मधुकरीच्या अन्नाने दूषित बुद्धी होत नाही. त्याच्याकरता मधुकरी खावे. विठाला ज्ञानाकरता अंतकरण शुद्धी लागते आणि अंतकरण शुद्धी करता सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ते अन्न आहे. म्हणून याच्या पुढे उपासना सांगून वेळ घेत नाही. ज्याच्या करता मी एवढा वाहको केला ती शेवटची भक्ती आहे. सकळाशी महाराजांचे सर्वसामान्य माणसाला परमार्थ करण्याकरता सोपं व्यासपीठ हे मिळाले. किती सहज आहे. थोडा बिकोरा उद्या विठाला योगापेक्षा, कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा, उपासनेपेक्षा भगवत चरणापर्यंत जाण्याकरता सोपी साधन आहे ते म्हणजे नामस्मरण आहे. सगळ्यात सोपं आहे. तो का म्हणे सोपे आहे सर्व शहाणा तो धनी घेते होते. मग एक प्रश्न विचारू. नामस्मरण इतकं सोपं, इतकं सोपं, इतकं सोपं मग लोक घेत का नाव? लोक पण आता 9च्या नंतर गर्दी करते म्हणजे कीर्तनच चाललंय आपलं. मग एवढं सोपं ते एवढं जीवावर काय ते लोकांच्या नामचिंतन करता. नको तो वेळ दिवसभराचा खर्च करतात आणि ज्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे आपलं हे ते लोक नामचिंतन का घेत नाही. त्याचं उत्तर एसपीचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर म्हणायचे, देवाच्या नामचिंतनाकरता सगळ्यात मोठा पहिला शत्रू अज्ञान आहे, दुसरा आळस आहे, तिसरी अश्रद्धा आहे. विठाला 80-85% लोकांना हे माहित नाही आपण कशा करता जन्माला आलोय. मनुष्य देह मिळाल्यानंतर आपण काय मिळवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आपल्या जीवनाची सार्थकता कशात आहे हे 90% लोक त्याचं ज्ञान नाही. कोणी म्हणून महाराज तुम्ही आमच्यावर आक्षेप करताय. आमचं इंजिनिअरिंग शिक्षण झालंय, आमचं डॉक्टर झालंय, आम्ही LLB झालोय, आम्ही वकील आहे आणि तुम्ही आम्हाला अज्ञानी समजता. ऐका, शाळा कॉलेजचं ज्ञान फक्त भात भाकरीचं ज्ञान आहे. त्यांनी शरीर निर्वाह होतो, त्यांनी कल्याण होत नाही. ती अपराविद्या आहे. भात भाकरीच्या ज्ञानाने जीवन जगता येतं, जीवनाचं आत्मकल्याण होत नाही. ते आत्मकल्याण करण्याकरता जी पराविद्या लागते ती गाठात ज्ञानेश्वरीमध्ये, ती शाळा कॉलेजमध्ये शिकवली जात नाही. त्याच्याकरता गुरुकुल लागतात. त्याला विटाला शाळा कॉलेजला जर अध्यात्म चिंतनाचं ज्ञान मिळालं असतं तर डॉक्टर आणि इंजिनियर झालेल्या माणसांनी आत्महत्या कशाला केल्या असत्या राजावर. हे पराविद्या जीवनाचं आत्मकल्याण कशासाठी काय केलं पाहिजे याची नजर गाथानी ज्ञानेश्वरीमध्ये, ती मोबाईलमध्ये नाही, ती कादंबरीमध्ये नाही, ती शाळा कॉलेजमध्ये नाही, तिथं गुरुकुलामध्ये यावं लागेल. महाराजांच्या चरणावर मस्तक टेकवावं लागेल आणि त्यांना विचारावं लागेल, महाराज 40 वर्षाचं वय झालं, 50 वर्षाचं झालं, 60 वर्षाचं झालं, काय केलं म्हणजे माझ्या जीवनाची सार्थकता होईल. हे साधूच्या चरणाजवळ बसल्याशिवाय कळत नाही. बैसता संताची संगती कळू आले कमळापती. आपुले कोणी जगता
माझी तरुणांना विनंती राहील, सकाळ संध्याकाळ जरी दिवसभर आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असाल ना, तर सकाळ संध्याकाळ गुरुकुलामध्ये येत जा. 10 मिनिटे आयुष्यातला वेळ तिथं येत जा. ते 10 मिनिटे जीवनाच्या कल्याणाकरता खूप झाले महाराज. 24 तासातला किती काळ जेवढा आपल्या प्रपंचाकरता वेळ खर्च करायचा तेवढा खर्च करा, पण स्वतःच्या जीवनाकरता गुरुकुलामध्ये फक्त 5 मिनिटाचा वेळ द्या. ते 5 मिनिटेच खूप झाले. परमार्थाला फार वेळ लागत नाही. एक तास होरला खटवांगरायाशी भाग्यदशा दैशी प्राप्त झाली. फार थोडा वेळ लागतो परमार्थाला, पण दिलेला वेळ प्रामाणिकतेचा लागतो. जो देणारा वेळ हा ती प्रामाणिकतेने तो वेळ द्या. तिथं कळेल आपल्याला क्षणोक्षणाची ते विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले. मला तुमच्या माहितीने थकवा येतो, थोडं मॉनिटर द्या. मग तत्वता तत्ववडे ज्ञानी ऐशी. म्हणून जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थातला शत्रू अज्ञान आहे. दुसरा आळस. आता ही मुलं पाहून आम्हाला किती आनंद वाटला. अरे यांच्या चरणाची माती जरी आपल्या कपाळाला लावली तरी कल्याण निश्चित आहे. सकाळी गीता वाचतात, गाथा वाचतात, हनुमान चालीसेचं पारायण करतायत आणि मग शाळेला जातायत. सकाळी नितीने मोरकून तुळशीला पाणी खर्च करतायत, सगळ्या गोष्टी करतायत. असं सुट्ट्या लागल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना म्हणतो, चला या, आम्ही तुम्हाला गणपती 18 वर्षी शिकवतो, रामरक्षा शिकवतो. ते म्हणत महाराज परमार्थ म्हातारा झाल्यावर करायचा. मग तरुणात परत काय करतात, आयुष करायचे म्हणतात. आयुष म्हातारपणात काही होत नाही महाराज, काहीच होत नाही. मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली अवघी करते हाड हाड. म्हाताऱ्यांना विचारा ना, म्हाताऱ्यांना पाळणाला बसायचं म्हणलं तर 2 तास गुडघे साथ देत नाही. अरे डोळ्याने दिसतच नाही अक्षर, कानाने काय चाललंय उगा आता पंक्ती म्हणून जेवायला येत नाही तर कानाने ऐकू येत नाही. फजिती आता विचारा. वर्ष 50 ही होती
सांगायच्या ते माझं नाही. ते म्हणायचे बो मरणासन्न झालेला मनुष्य मरणासन्न त्याला चमच्याने लोक पाणी पाजतात चमच्याने. आणि घरच्या कुटुंबातले लोक लगेच नातेवाईकाला निरोप देतात या अण्णाने 2 दिवस झाले जेवायचं बंद केलं. अण्णाचं काही खरं दिसत नाही आपल्याला. म्हणून लोक अण्णाला भेटायला येतात असे टोळकेने येतात का नाही येतात. आल्यावर गप्प राहत नाही. त्या अण्णाला विचार अण्णा ओळखलं का. अण्णा असं टेळ्या पाहतो. अण्णाने लय उद्योग करून ठेवलेले. अण्णाला यमच दिसतो काय दिसत नाही. घरच्या तदांत असतो ओळखलं का ओळखलं काय करा. पण त्याची बायको म्हणते वंश 2 दिवस झाले ते मलाच ओळखत नाही तर तुम्हाला कसले ओळखत. आता हे बघा ही पाहिजे ते मामा म्हणायचे धिक्कार या मनुष्य जीवनाचा. आणि ज्या संसारात माणसं दिवस वर्ष आयुष्य खर्च करतात राजा आयुष्य आणि मरायच्या वेळेला साधी बायको ओळखण्याची क्षमता राहत नाही का. स्मृती वंशात विनश्यती. स्मृती निघून जाते. बुद्धी राजीनामा देते. गात्र गलित इंद्रिय होतात. अहो अशा वेळेला देवाचं नाव तोंडाला यायचं कधी घ्यायचं कधी. म्हणून तरणा भाग्यवंत नटी हरिकीर्तना कौमारी आचरित प्राज्ञ धर्मान भागवतानी ज्यांनी प्रामाणिकपणे बालपणात परमार्थ केलाय ना त्याला म्हातारपणाची चिंताच राहत नाही. एक वाक्य सांगू का. अरे देवाचं दर्शन सोडा. मराठच्या वेळेला कमीत कमी त्याचं नाव तोंडाला येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो. जन्मभर तसं नाही तोंडाला येत. आता हे 2 मृदंग वाजत किती गोड वाजवतात हे. 6 महिन्यांना म्हणायचं रियाज करायचा नाही. 6 महिने आणि दुप्पट चौपट वाजवा नाही जमत. रोजची प्रॅक्टिस आहे. आमच्याकडे पायमुडी महाराज होऊन गेले. गाता गळानं वाहता मला म्हणायचे ते रवी गुरुजी ते किती गोड गातात महाराज. आमच्या अर्धा तासाचं व्याख्यान त्यांची एक चाल बरोबर आहे. जे आम्हाला अर्धा तास बोलावं लागतं ते एका चालीने सुद्धा समजून सांगतात हे असं आहे. ती गळी उतरवतात. पण वर्षभर जर त्यांनी भजन जर नाही केलं ना वर्षभर तर चाल म्हणता येते पण आवाज दर्शकायच्या अंतुल्यासारखा होता. आवाज हे तुम्हाला लवकर जवळ आहेत ना आपल्या आवाजच लागत नाही. रोज रे म्हातारपणापर्यंत त्याला आवाज टिकून ठेवायचा आहे. त्याला एकच उपाय काय रोज भजन करणे. विठाला अरे UPSC MPSC अभ्यास करतात नाही मुलं. नेट सेट परीक्षा देतात. किती अभ्यास करतात तुम्हाला माहिती आहे कधी. अरे 12-12 14-14 18-18 20-20 घंटे ते अभ्यास करत नाही. आम्हाला अनुभव अन्यानेश्वर पाठ करायच्या वेळेला श्री गुरु विठ्ठल महाराज गुरूंच्या जवळ आम्ही राहायचो. एकच वेळेला जेवायचं का पुन्हा झोप यायची. एका दिवसाला 40-50 रुपये पाठ झाल्याच पाहिजे. त्याच्याकरता दिवस खर्च करावा लागायचा. 50-50 रुपयेला. तशी ती मुलं 20-20 तास अभ्यास करतात. क्षमा मागून एक वाक्य बोलू. टपरीवर बसून गुटखा खाऊन येणाऱ्या दाराच्या टिंगल्या करणं वेगळं आहे. पण आई बापाचे कष्ट डोळ्यापुढे ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करणं वेगळं आहे. म्हणून आमच्या लहान मुलांना विनंती आपला व्यर्थ वेळ वयाला घालू नका. आता ते वेळ फार मौल्यवान आहे. म्हणून शिक्षक उठवतात ना 4 वाजता वाईट वाटतं पण ते वाईट वाटण्यासारखं नाही कारण ही वेळ अभ्यासाची आहे. असं क्या बात आहे. विठाला आमचं तर मुलांना सांगणं आहे आई वडिलांची कष्टाची जाणीव डोळ्यापुढे ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करणं तो त्याचा पहिला परमार्थ आणि पुरुषार्थ आहे. अभ्यास करा. कशा करता अभ्यास करायचा. अरे एकदा UPSC MPSC पास झालं एक पदवी परीक्षा मिळाली का संसारातली परिस्थितीच बदलून जाते. मग ऐका ना संसाराची परिस्थिती बदलण्याकरता जर एवढा अभ्यास करावा लागतो तर परमार्थाची अवस्था प्राप्त करण्याकरता किती मोठा अभ्यास करावा लागेल. आणि लोक म्हणतात म्हातारपणात करू काय डोंबलं करायचं म्हातारपणात काहीच होत नाही. म्हातारपणा आळस नका करू सांगतो लहान थोडा. आणि 3रा श्रद्धा. महाराष्ट्रात गाथा ज्ञानेश्वरीवर श्रद्धा लागते. श्रद्धा संशयात्मा विनश्यती म्हणून संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर विनाशाची वाघोर. अरे रघुनाथ बाबांच्या सानिध्यात असलेले छगन मालुसरे मुसलमान असलेला मनुष्य पण नंबर 1 चे कीर्तनकार झाले का फक्त बाबांच्या चरणावरचा विश्वास आहे. विठाला बरोबर का नाही. छगन मालुसरे चौकरच होती का नाही. एक
मुसलमान चौधर होते रघुनाथ बाबांचे, फक्त श्रद्धा होती महाराज. त्यांनी आपल्या मुलीचं लग्न असं केलं का जो जावई माळकरी असेल, नाही मुलीचं लग्न झालं तरी चालेल, पण जावई वैष्णवच मिळाला पाहिजे. हा पराकोटीचा विश्वास आहे. परमार्थातलं सगळ्यात मुख्य भांडवल जर काय असेल तर विश्वास आहे. विश्वास जो करी स्वामीवर येत होता. कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये 9वा दिवस झाला. कौरव सैन्यातले अनेक सैन्य मरू लागलं, पण पांडव सैन्यातलं कोणी मरेना गेलं. राग आला दुर्योधनाला. रात्रीच्या वेळेला तो भीष्माचार्यांच्या शिबिरात त्या तंबू पुढे आला. आचार्य, खडबडून दाढी झाली भीष्माचार्य आणि दुर्योधनाच्या समोर उभे राहिले. ओ आचार्य, कौरवांचं सेनापती पद आम्ही तुमच्याकडे दिलंय. 9 दिवसामध्ये एकही पांडव मेला नाही आणि तुम्ही मारला नाही. काय शक्य आहे तुम्हाला? तुम्ही परशुरामांना परास्त केले, भगवान शंकरांना हरवलंय आणि तुम्ही साधे पांडवांना मारू शकत नाही. आमचं खाता आणि पांडवांना आशीर्वाद देता. एवढाच शब्द जीवहारी लागला महाराज भीष्मांच्या. आणि तिथेच प्रतिज्ञा केली, दुर्योधना, उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करून टाकीन तर मी तरी मरे. दोघांपैकी आता एक राहिले. देवाच्या अंगाला दर धरून घाम आला महाराज. ज्यांनी भगवान शंकराला हरवलंय त्यांना अर्जुनाला मारायला किती वेळ लागणार आहे? काय केलं पाहिजे आता? मला भगवान सत्याचा बाजू घेतो. सत्य परेशान होता है लेकिन परास्त नाही होता. बघा, उशीर लागतो सत्याचा विजय होण्याकरता, पण सत्य सत्यच राहतं. भगवान सत्याच्या पाठीमागे. भगवान रात्रीच उठले. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा ऐकल्याबरोबर पांडवांची काय परिस्थिती, काय मनस्थिती पाहू लागले. धर्म रडू लागला, सांत्वन केलं. भीमाचं सांत्वन केलं, नकुल सहदेवाचं सांत्वन केलं, पण अर्जुन तिथं दिसेना. एवढ्या अपरात्री अर्जुन कुठे गेला? शोध घेता घेता त्याच्या तंबूकडे गेले तर अर्जुन शांत झोपलेला होता. दिवसभर अर्जुन युद्धाने थकला होता. भगवान जवळ गेले. अर्जुना, तो असा खडबडूनच आला. पाहता तो समोर दे. ए बाबा, अरे झोपू तर दे. झोपायची वेळ नाही अर्जुना. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन म्हणून. त्याच्यावरचा उपाय काय? त्याने डोळे चोळून सांगितलं, देवा, माझ्या करता तू जागा आहे तर मला चिंता करायची गरज आहे. त्याला विश्वास म्हणतात. आता डॉक्टरनी सांगितलं माळा काढून टाकले ना, असे नमुने काय आपल्याकडे कमी आहेत काय? विश्वासी जरूरी जीवनामध्ये अज्ञान नसावं, आळस नसावा आणि अश्रद्धा नसावी. जगद्गुरु तुकोबार आहे आपलं साध्य म्हणजे परमात्मा आहे. आणि तो साध्य प्राप्ती करता महाराजांनी भगवत भक्तीचा आश्रय केला. महाराजांनी इतकं नामचिंतन केलं. महाराज, नकळे दिवस केराती, अखंड लागले से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णने किती दया सुखा. महाराजांचा जर जीवनाचा जीवनपट पाहिला तर श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलेली जगद्गुरु तुकोबार आहे. अत्यंत श्रीमंत, घरी सावकारकी आहे, व्यापार आहे, उत्तम शेती आहे, महाजनकी आहे. अनेक श्रीमंतीने आणि उपाधीने युक्त जगद्गुरु तुकोबारांचं जीवन आहे. वयाच्या 17व्या वर्षी महाराजांच्या आया निवडील. एकाच वर्ष दोन्ही निघून गेले. थोरले भाऊ सावजी हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेले, पुन्हा आले नाही. थोरल्या भावाची पत्नी वाट बघता बघता मरून गेली. संसाराची जबाबदारी महाराजांच्यावर आली.
आणि काय कोणाच ठाऊ वयाच्या 19व्या वर्षी दुष्काळ पडला. सगळी देहू गावातली लोक जगद्गुरु तुकोबारांच्या वाड्यापुढे जमा झाली. महाराज, तुमच्या वडील बोलोबा आंबिल्यांनी वसुलीच्या निमित्ताने अन्नधान्य आमच्याकडून घेऊन तुमच्या गोदामामध्ये ठेवलंय. आमची लहान लहान मुलं मारायला लागले. तेवढं अन्नधान्य द्या. पाऊस पाणी झाल्यानंतर पुन्हा परत करू, पण आता त्याची आवश्यकता आहे. साधूचं अंतकरण आईपेक्षा मोर राहतं. महाराज, मृदोसाबाय नवनीत तैशे सज्जनाचे चित्त. आपल्या कुटुंबाचा विचार न करताना जगद्गुरु तुकोबारांनी अन्नधान्याच्या कणग्या उघडल्या. घ्या, ज्याला पाहिजे तेवढं घेऊन जा. काहीच ठेवलं नाही महाराज लोकांनी, काहीच ठेवलं नाही. महाराजांच्या कुटुंबाचं काय होईल याचा साधा लोकांना विचार सुद्धा आला नाही. त्याचा परिणाम आपल्या जवळच्या अन्नधान्याची रास ज्या वेळेला लोकांना देऊन टाकली, दान म्हणून दिली. एवढंच नाही, आपल्या वाट्याला आलेली सावकारकीच्या वह्या जगद्गुरु तुकोबारांनी इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या. सगळ्यांना कर्जमुक्ती केली. या महाराष्ट्रात पहिले कर्जमुक्ती करणारे वारकरी संप्रदायातले संत तुकोबाराय. ते काय आपलं सरकार आहे का? अल्प बहुधारक बहुधारक मग विचार करू म्हणतो ते. विठाला सावकारकी पाण्यामध्ये वाहून टाकली. होतं तेवढं अन्नधान्य लोकांना देऊन टाकलं, काही राहिलं नाही. त्याचा परिणाम आपल्याला माहितीये. महाराज स्वतः सांगतात का माझ्या स्वतःच्या बायकोला आणि मुलाला अन्न अन्न म्हणता अन्नाचा दाना देता आला नाही. अन्न स्त्री एकांना अन्न करता नाही. महाराजांच्या अंतकरणावर तीव्र वैराग्य आणि औदासीन्य प्राप्त झालं. एक वाक्य सांगतो, वैकुंठवासी प्रातस्मरणी श्री गुरु विठ्ठल महाराज गुल्यांचं वाक्य आहे. आमचे गुले बाबा म्हणायचे, बो जोपर्यंत संसाराच्या दुःखाने माणसाचं अंतकरण उद्विग्न होणार नाही तोपर्यंत तो देवाच्या दर्शनाच्या योग्यतेचा नाही. संसाराच्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे. हे दुःख आहे, हे दुःख रूपाने कळालं पाहिजे. नाही तर काय असे नमुने बायकोने जोड्याने मारलं तर हे बेदीन चले जाएंगे म्हणणारे. आता यांना कधी जाणीव व्हायची त्या दुःखाची. पण संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबात बस येणे मद भोगविला खाणी नसता छंद लाविला म्हणी. हा सगळा विचार केला जगद्गुरु तुकोबारांनी. लाथाळलेला संसार त्या क्षणाला तुकोबारांनी संसाराचा छंद सोडून दिला आणि सोडलाच पाहिजे. महाराज एक सांगू, जीवनाचे विचाराने 2 भाग करायचे, पूर्व भाग आणि उत्तर भाग. पूर्व भाग 50 वर्षापर्यंतचा आहे. 50 वर्षापर्यंत देशाचे धर्माचे कुटुंबाचे आई वडिलांची आणि आपली आपल्यावर जबाबदारी आहे. तोपर्यंत कामामध्ये कामाने काही म्हणा राम राम करा, अवश्य करा. अगोदर प्रपंचाकडे लक्ष द्या आणि मग थोडा परमार्थ करा. पण 50 वर्षाच्या नंतरचं जे जीवन आहे ना ते संसार करता नाही, ते स्वतःच्या कल्याणा करता. आपुली आपण करा सोडवं. नाही तर वयाच्या 60व्या वर्षी जर तुम्हाला कुक्कुट पालन करण्याचा नवल संकल्प झाला तर देवाने तुमचा काय विचार करायचा? रिटायर झालेली माणसं टपऱ्या टाकून बसतात. महाराज किती मूर्खांनी कसले विचार आहेत राजा. आता टपऱ्या टाकायच्या नाही, आता चिंतनाचा काळ आहे. का घडी घडी काळ वाटेचे पाय क्षणभंगूर नाही लागत नाही तेवढा शरीरातून प्राण निघून जातोय. पैसा काळा लोकांनी
आम्ही वारंवार घोलेबाबांचं वाक्य सांगतो, मी आत्ताही सांगतो. घोलेबाबा म्हणायचे, संसारामध्ये घालवलेला काळ, संसारामध्ये केलेले प्रयत्न आणि संसारामध्ये केलेले कष्ट हे सगळे कामाला येत नाही. एक ह्या वगेवा ह्या गेले जसं ते साया तुमच्या समोर सिद्ध करून दाखवू. अरे हाडाची काढ रक्ताचं पाण्याने रात्रीचा दिवस करतात. आई आणि बाप आपल्या मुला करतात. स्वतःचे स्वप्न पूर्ण करत नाही, मुलाच्या स्वप्नाकरता अहोरात्र झटतात, झेपतात. आणि ती मुलं लग्न झालं ना, लग्न एखादं अपत्य झालं ना, आपल्या आई बापाला सांगतात, आमच्याकरता तुम्ही काय केलं. ही संसारातली फळं आहे. ती मुलगी आहे त्याला जिला आई 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वागवते, तळहाताचा पाळणा करून सांभाळते. आणि ती मूर्ख मुलगी कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर पळून जाते. नुसती जात नाही, पोलीस स्टेशनला तक्रार देते. काय, माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका आहे. अरे जन्म देणाऱ्या मुलीला आई बापापासून भीती धोका असता तर 9 महिने पोटात कशाला वागवली असती. ही संसारातली परिस्थिती आहे राजा, का ज्याच्यामध्ये शेवट पश्चाताप आहे, फार काही मिळत नाही. पण परमार्थातल्या सेवा अशा आहे. अरे इथे दिलेलं पाण्याचं दान, अन्नाचं दान, 1 रुपयाचं दान सुद्धा वयाला जाणार नाही. आयुष्यभराची पुण्य घेऊनच निघून जा. अधिक मास आला का नाही, लोक जावायला खाऊ घालतात. गाडवानी शेत खाल्लं पाप ना पुण्य, काय खाऊ घालतात त्याला. आणि नाव ठेवणार आहे ना तो, त्याला परत काही दिलं तरी. अरे तेच जर तुम्ही एखाद्या वारकरी वैष्णव साधकाला, विद्यार्थ्याला मदत जर केली ना महाराज, त्यांच्या अभ्यासाकरता ट्यूबलाईट नसेल तर एखादी ट्यूबलाईट, खोलीमध्ये काही अडचणी असेल, ग्रंथालयामध्ये काही अडचणी असेल, राहण्याच्या व्यवस्थेकरता काही अडचण असेल, 2 वेळच्या भोजनामध्ये काही प्रतिकूलता असेल, इथं जाणीवपूर्वक मदत करत चला. त्यांनी मला सांगितलं नाही बरं, आणि सांगितलं असतं तरी मी सांगितलं नसतं, कारण आम्ही त्याच्यातून गेलोय. अरे सोमवार आणि एकादशी आम्ही अशा घालवल्यात महाराज, एक वेळचं जीवन आम्हाला कधी मिळालं नाही. एकादशीला फराळ कधीच मिळालं नाही, महाराजांना माहिती, आणि सोमवारला फराळ मिळालं नाही. द्वादशी सोडण्याकरता एकादशीला निराहार राहून द्वादशीला अनेक धर्मशाळा फिराव्या लागायच्या. त्यावेळेला सकाळी 6 वाजता भात खायला मिळायचा. त्याच्यातून आम्ही गेलोय. हे फुकट नाही ज्ञान मिळेल. म्हणून आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांची, गुरुबंधूंची इच्छा आहे का, आमच्यावर जी प्रतिकूलतेची वेळ आली ना, ती या साधकांवर येता कामा नये. म्हणून त्याच्याकरता तुम्ही मदत करा. उद्याच्या देशाचं भवितव्य महाराज, 3 सटावत देश को सती संतावर शोर. या देशाला, या धर्माला, या परंपरेला, या संप्रदायाला निर्व्यसनी मुलांची आवश्यकता आहे. हे बघा, मी हे सांगू शकत नाही गॅरंटीने ते सगळे कीर्तनकार होतील, सगळे गायक वादक होतील, हे नाही सांगू शकत. पण मी ज्ञानोबरांची शपथ घेऊन सांगतो, याच्यातला भावी काळात एकही मुलगा तुम्हाला ढाब्यावर दिसणार नाही. शक्यच नाही मला. एकही मुलगा आपल्या आई वडिलांचा अनादर करू शकत नाही का. ज्ञानोबरांच्या अक्षराच्या तालमीत तयार होणारी ही मुलं आहे. ती तालीम आहे जी ज्ञानोबरांच्या अक्षरांची तालीम आहे. तिथं आल्यानंतर अरे राक्षसाचा मानव होतो आणि विद्यार्थ्यांचा संत होतो. ती ज्ञानोबर आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबांनी हा सगळा विचार जाणवला. संसाराच्या सगळ्या गोष्टींचा महाराजांनी अनुभव घेतला आणि मग महाराजांनी विचार केला, बस आता नको संसार. किती काळ आपण या संसाराकरता खर्च करणार आहोत, ज्याच्या करता आपण जन्माला आलो, ते ध्येय मिळवलं पाहिजे. ध्येय काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आणि योगायोग योग्य महापुरुषांची भेट झाली आणि ज्या परमतत्वाकरता, ज्या पांडुरंगाच्या दर्शन करता जगद्गुरु तुकोबांनी अट्टास केला. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. मग महाराजांना विचारलं, महाराज पांडुरंगाच्या दर्शनाकरता तुम्ही काय साधना केली, आणि ती साधना तुम्हाला कोणी सांगितली. त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात.
वाटतं आळंदीच्या इंद्राणीच्या घाटावर सद्गुरू श्री जोग महाराजांच्या सप्ताहाचं वातावरण आहे. एवढे टाळकरी, एवढे विचारते. अरे गावात भजने राहिले नाही. आता जर एखादा माणूस मेला ना, गौतमी पाटलाचा नाव आता भजने नाही विठाला. गाव भजने राहिले नाही महाराज. पण हा सगळ्यात मोठा उपक्रम आहे महाराजांचा. सोपे वर्मा संगीत समिती तुकोबरे सांगता जो दुर्लभ असलेला पंढरी ना, सोन्याचे पर्वत करविते पाषाण अवघे रानोरान कल्पतरू. तर या दुर्लभ विठोबाचे पाय इतका दुर्लभ असलेला परमात्मा पण आम्ही तो मिळवला. कशाने मिळवला? आम्हाला संतांनी जे सांगितलं त्यांनी मिळवला. काय सांगितलं संतांनी? सोपे वर्मा संतांनी सांगितलं. परमार्थाचा मार्गक्रम करणारे दोघे जण एक महत्वाचं वाक्य सांगतो. दोन गोष्टी मनाने करायच्या नाही. कोणत्या दोन? आजारी पडल्यानंतर औषध मनाने घ्यायचं नाही, नाही तर वैकुंठ 4 बोटावर राहतं कोणा. आजारी पडलात ना, मार्गदर्शन डॉक्टरांचं घ्या. आणि परमार्थ माझ्या मनाची माळ घालते चुलीत मन. अशा मनाने नाही परमार्थ हो. परमार्थ करण्याकरता साधूच्या संगतीमध्ये राहावं लागतं. संतांची संगती मनोमार्ग गती. आणि माझा मनाचा परमार्थ आहे, मनाची माळ आहे वेड्या. ज्या अर्जुनाच्या सहवासामध्ये असलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, ज्याच्या घोड्याचे लगाम देवाच्या हातात आहे, त्या अर्जुनाचा प्रश्न आहे. चंचलमी मन कृष्ण प्रमाथी परभद्रडम तस्याहम निग्रम म्हणणे वायुरी वसुदुष्करम. मनाने कधी परमार्थ करायचा नाही. संता सवे वसता योग ज्ञानी. अहो वागल्या कोळ्यासारखा दरोडे खो फक्त नारदांच्या संगतीमध्ये आला तर जगातलं पहिलं महाकाव्य लिहिलं रामायण. दरोडे खोराने रामायण लिहावं ही नारदांच्या संगतीतली ताकद आहे. विठाला वेदानुमोदित मार्ग आहे, शास्त्रानुमोदित मार्ग आहे, संतानुमोदित मार्ग आहे आणि परमात्मानुमोदित मार्ग आहे. आता याचा विस्तार करत नाही. महाराज सांगतात हे बाकीचे सगळे अवघड आहे. वेदाची समाधी भाषा आहे. शास्त्रातलं मत जाणून घेण्याकरता बुद्धी तीव्र लागते आणि देवाची भाषाच कळत नाही. मग सगळ्यात सोपं जर मार्गदर्शन करणारे कोण असते तर ते संत आहेत. मला देव मार्गदर्शन करतो पण त्याचा एक दोष आहे. कोणता दोष आहे? तो सोप्याचा अवघड करतो. संत मार्गदर्शन करतात पण ती आपली आई आहे म्हणून ती अवघडाचं सोपं करतात. मग शकत ते प्रमाण म्हणाले. अरे बघा त्यासाठी अरे किती जलद गतीने चालणारी जर आई असेल ना, तिचं लहान मूल जर तिच्या हातात आलं ना, ती आपली चाल सोडते आणि मुलाच्या चालणीप्रमाणे चालते. तैशे संत मा अरबकाचेसाठी पण ती हाती धरली पाठी. तैशे संत जगी क्रिया करून जावी त्यांनी बाळकाते ताली माता जाणून पाऊल झाली. तसे संत एक महाराज. अधिकार तैसा करो उपदेश साह्य मुली त्या सतेश देव म्हणून तुकोबाई सांगतात. संतांनी सांगितलं दुसरं सोपं सांगितलं, तिसरं वर्माने सांगितलं. वर्म कशाला म्हणतात? अवघडाचं सोपं करण्याची युक्ती आणि कला ज्याच्यामध्ये असते त्याचं नाव वर्म. आता माझ्यासाठी तुम्ही शेतकरी आहात. घरी जर देशी गाय असेल गावरान गाय, त्या गावरान गायचं खोंड असतं बघा. जर शेत आमतोल्या नाही गावरान गायचं खोंड, त्या गावरान गायच्या खोंडाचं जर दूध लवकर तोडून टाकलं तर त्याला भुसा मका घास पेंड खाऊ घालतात शेतकरी. आणि असं पौष्टिक अन्न खाल्ल्यानंतर त्याला बळ येतं. बळ आणि बळ आलं का तो मालकाला असं शिंग दाखवतो का नाही. म्हणून बैलाला जास्त खाऊ घालायचं नाही. काय कळलं? जाऊ द्या, आपण तर तयार आहे. बळ आलेल्या बैलाचं वर्म काय ते शेतकऱ्यालाच माहिती आहे.
काय वरम आहे? त्याचं नाक आहे नाक. नाकात व्यसन घातले की कसली बैल हातात येतात हे नाही कळलं. जाऊ दे, चला पुढे. घोडा आहे. घोड्याचं काय वरम आहे? घोड्याची दाढ कच्ची आहे. दाढेमध्ये काटेरी लगाम टाकला का घोडा ताब्यात येतो, घोड्याचं वरम आहे. हत्तीचं काय वरम आहे? हत्तीचं गंडस्थळ गच्च आहे. गंडस्थळाला अंकुश लावला हत्ती ताब्यात येतो. इथं परिसरात वाघ दे दिसला वाघ, तर वाघाचंही वर्म सांगतो. वाघाचं काय वर्म आहे? समोर वाघ दिसला का पळत जायचं, त्याचे कानाशी घट्ट पकडून ठेवायची, वाघच ताब्यात येतो. करू नका मी काय केलेलं. मी चातुर्मासात ऐकलं तेवढंच तुम्हाला सांगितलं. आता जाल पुन्हा नाही येणे जाणे तिकडेच राहणे. तसं परमार्थ अवघड महाराज. बहुनाम जन्म नाम म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते. पण तो बरं सांगता, तो वर्माने सोपा केला. सोपे वर्मा सांगितले संती. कोणतं वर्म आहे? टाळ दिंडी हाती घेऊन देवापर्यंत जाणारे जे सोपी साधन आहे, फार सोपे. देवाच्या नामस्मरणाकरता जातीचा प्रतिबंध नाही, धर्माचा प्रतिबंध नाही, वर्ण आश्रमाचा प्रतिबंध नाही, कशातच नाही. आणि त्याच्याकरता साधना सांगता. टाळदिंडी हाती घेऊन येण्याचा. वारकरी संप्रदायामध्ये मृदंग, टाळ आणि विना या 3 गोष्टीला फार महत्व आहे. हे वेदांनी, शास्त्रांनी आणि संतांनी दिलेली साधन वाद्य. हे बघा, ध्वनी लहरीमध्ये रजोगुण निर्माण करण्याची ताकद आहे, दुसरी तमोगुण निर्माण करण्याची ताकद आहे, तिसरी सत्वगुण निर्माण करण्याची ताकद आहे. ढोलक्याने तुमतून नुसतं कानावर जरी आलं तरी तमोगुणाचा संचार होतो. हे बँड आहे ना, बँड लग्नाचा, ते रणवाद्य आहे महाराज, रणवाद्य. आता ज्याचे सर्वच रणवाद्य तो झाले, त्याचा स्फोट नाही व्हायचा तर काय व्हायचं? इतकं मंगलवाद्य होतं सनई चौघडा, कोणत्या गाढवाने बंद केलं ते. अरे सकाळी जरी सनई ज्ञानोबरांना उठवण्याकरता पहाटे 3:30ला सनई चौघडा वाजवता. सनई चौघडा आजही ज्ञानोबरांची, निवृत्तीनाथांची पालखी सोहळा जर निघाला तर समोर सनई चौघडा वाजवला जातो. ते मंगलमय वाद्य, ते बंद केलं लोकांनी आणि डीजे आणला, ते रणवाद्य. आणि मृदंग हे शुद्ध आणि सात्विक वाद्य. का शिकवायचा मृदंग सांगू? जगप्रसिद्ध तालमणी होऊन गेले शंकर बापू आपेगावकर, जगप्रसिद्ध तालमणी. त्यांचे पूर्व आश्रमातले गुरु थोडस शिकण्याकरता ते मखनजी भाईजांकडे मुंबईला राहिले होते. आणि मखनजी भाईजांचे गुरु जे होते त्यांचं नाव होतं कुदव सिंग. जागतिक कीर्तीचे मृदंगवादक होते, मराठी जागतिक.
पूर्वी महाराष्ट्रामध्ये संस्थानिकाचा काळ होता आणि ग्वालियरला कुदोसिंगला मृदंग वाजवण्याकरता ठेवला आणि त्यांना जहागिरी दिली होती. जहागिरी फक्त सकाळी मृदंग वाजवायचा, एक तास झाला. एके दिवशी दुपारी राजाचं जेवण झालं. राजा झोपण्याकरता म्हणून राजमंचकावर गेला. या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून या अंगावर, पण त्याला झोपत आली नाही. काय करावं म्हणून विरंगुळा होण्याकरता प्रधानाला सांगितलं, जा कुदोसिंगाला सांगा आम्ही पखावडी सोना आम्हाला पकवाज ऐकायचा आहे. जा. सेवकाने निरोप पाठवला, कुदोसिंग राजाने मृदंग घेऊन तुम्हाला दरबारामध्ये बोलवलंय, त्यांना तुमचा मृदंग ऐकायचा आहे. आता मला सकाळची वाजवायची वेळ दिली. बहुतेक कलाकार लहरी असतात, कंसात वारकरी कलाकार सोडून. भीमसिंग महाराज म्हणायचे कलाकाराची जात कशी असते सांगू, आली मनाला निघाली शेणाला, नाही तर बसली उन्हा. ती लहर राहत ते मनात गुराला का आलंच पण. म्हणून चांगल्या शहाण्या कीर्तनकारांनी गायक वादकाला बोलायचं नाही, तर खेळत बोल. खंडोबा अरे कुदोसिंगाने सांगितलं, राजाने मला जहागिरी दिली खरं आहे, पण पहाटे वाजवण्याची दिली. जा सांग मी मृदंगाचा सेवक आहे, तुझ्या राजाचा नाही. मी नाही वाजवत. 3 गोष्टी अशा आहेत मला, त्याचा शास्त्रा वाचून वदे. राजाज्ञेचा जर कोणी भंग केला तर त्याचा शास्त्रा वाचून वदे. विद्वानाचा भर सभेत कोणी अपमान केला शास्त्रा वाचून वदे. आणि लग्न झालेल्या मुलीला एका वर्षात तिच्या मालकाने टाकून देणं तिचा शास्त्रा वाचून वदे. आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम प्रतक्षयाश्च नारेना अशास्त्रोद उच्यते. राजाचा क्रोध भडकला. अरे कलीने उन्मत्त झालेला कुदोसिंग राजाची आज्ञा मानत नाही, बस याला एका उन्मत्त हत्तीच्या पायाखाली द्या, त्याला ही शिक्षा. दरबार भरवला. एका माहुताला सांगून एका उन्मत्त हत्तीला दारू पाजून त्याला डबल उन्मत्त केलं. आणि कुदोसिंगाला हत्तीच्या पायाखाली देण्याकरता म्हणून माहुताला इशारा केला. त्या कुदोसिंगाने हे सरकार भारत देशाचा नियम असा आहे, त्याला मृत्यूदंड द्यायचा, त्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते, त्याशिवाय मृत्यूदंड देता येत नाही. असं राजाने विचारलं, सांग तुझी काय इच्छा आहे. राजा आयुष्यभर मृदंगाची साधनाने सेवा केली मी आता मरणार आहे. मरायच्या अगोदर एक वेळेला मृदंग आणून द्या. मी वाजवायला तयार झालो, मी मृदंग वाजून समाधानी झालो. खुशाल हत्तीला सोडा, मी त्याच्या पायाखाली जायला तयार आहे, मला चिंता नाही. मृदंग आणून दिला. आता इथं सगळे शास्त्रोक्त मंडळी. मृदंगाचा नियम असा आहे, मृदंगाचं शाईकडे ज्या स्वरात लावलं जातं त्याच्या खडक्यात धूम लावावं आणि वाजवत असताना शाईत आणि धुमाचं वडून सारखं असावं. गावाकडल्या मृदंग वादकाला हे माहित नाही, ते धुमडे वाजवत नाही, नुसते बडवतच राहतात. बडवत नाही, फोडूनच टाकतात. ते जवळ बसलेले त्याच्या प्लॅनवर जास्त नाही सगळी करायचं, त्याशी जवळच बसलेले असतात. वारे वा मृदंग. लोक म्हणतात काय झालं, अरे एका कीर्तना 6 धूम फोडले, वारे वा. समजा तर नक्की वेळी हळदी, त्याच्यातलं ज्ञान नाही. अरे वाजवत असताना शाहीत आणि धुमाचं वडून सारखं लागतं. कुदोसिंगाने मृदंग आणावाया लावला. त्या सेवकाने मृदंग आणून दिला, त्याला डायाबाया लावला. मृदंग मांडीवर घेतला आणि उन्मत्त हत्तीला सोडा म्हणून इशारा केला. हत्ती सोडल्याबरोबर कुदोसिंगाने गजढंपा नावाचा ताल वाजवला. गजढंपा, ज्या तालाची अक्षर हत्तीच्या कातड्याप्रमाणे जाड आहे, तालाचं वजन हत्तीच्या चालवण्याप्रमाणे संत आहे. कुदोसिंग गजढंपा नावाचा ताल वाजवत होता आणि माजलेला हत्ती मुसमुस किंचाळ्या ठोकत असा पळत येत होता. ती मृदंग आहे महाराज. ज्याने आयुष्यभर त्या मृदंगावर साधना केली त्याचं तप निर्माण झालं. त्या तपाचा परिणाम शाही पुढे तुझी अक्षर बाहेर पडू लागली ना, ती अक्षर हत्तीच्या हृदयावर परिणाम करू लागली. किंचाळणारा हत्ती पण जसा जवळ येऊ लागला तसा शांत होऊ लागला. इतका शांत झाला, इतका शांत झाला, इतका शांत झाला, शेवटी माजलेला हत्ती एवढा शांत होऊन कुदोसिंगांच्या मृदंगाजवळ आला. 1.5 पाय वाकवला, आपली स्वतःची सोंड त्या मृदंगावर ठेवली, कुदोसिंगाला नमस्कार केला आणि उठून निघून गेला. तर राजाने तोंडात बोट घातला. बापरे बापरे. एका उन्मत्त हत्तीला शांत करण्याची ताकद ज्या वाद्यामध्ये, त्याचं नाव मृदंग आहे. पण वारकऱ्याला तो कमी पडू लागला म्हणून आता तबला यायला लागला कीर्तना. कसली वेडी लावणी मृदंग, लावणी तबला कुठे इतिहासात नाही. लावणी मृदंग असाच पाठ आहे, दुसरा पाठ नाही. विठाला
वेश नाही, पण वारकरी संप्रदायाने दिलेली जी साधन आहे त्या साधनेतला पहिला मृदंग आहे. हे चर्मवाद्य आहे. याचं खरं नाव पखवाद नाही, पखावज असं त्याचं नाव आहे. पक्षांचा राजा गरुड आकाशामध्ये भरारी मारत असताना त्याच्या पंखामध्ये हवा शिरली का त्याच्यातून जसा आवाज बाहेर पडतो तसं त्याच्या धुमातून आवाज बाहेर पडतो. पख आवाज, किती पखावत हे त्याचं नाव आहे. त्याचं दुसरं नाव मृदंग आहे. मृत म्हणजे माती. माझ्याकडे मंगळवेड्याचा मातीचा मृदंग 36,000चा आहे. त्याला माधवबागेची पुढे थाप जर टाकली तर 6 सेकंद आज बाहेर पडते. माशी जरी चाटून गेली तर मुंग करतो तो मृदंग, कारण ती मातीचा मृदंग आहे. पण तो सांभाळणं कठीण आहे, म्हणून आपल्याकडे शिसम, खैर, खोड हे वाद्य आहे. त्याला मृदंग ही ताकद आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या भक्तिप्रधान साधनेमध्ये ह्या लहान मुलांना मृदंग शिकवला जातो. दुसरं टाळ, अनुहात वाजते वाजे टाळ टाळ्या टाळे होय होले विघ्नाची. वैकुंठवासी प्रातस्मरणी भीमसेन महाराज म्हणायचे, उभे राहिलेल्या टाळकऱ्यांनी टाळ वाजवावेत, घुळघुळा वाजते टाळ, आणि बसलेल्या श्रोतेने टाळ्या वाजवाव्या. अलीकडचे श्रोते टाळ्या वाजवण्याचे फारच टाळाटाळ करतात आणि पुढचा जन्म घेऊन टोल नाक्यावर आयुष्यभर वाजवतात. पुन्हा काय पर्याय? ठाला जिथं कंटाळा केला का मग तिथं संधी मिळते पुन्हा. कुठं ते आहे ना राऊरी रोडला, त्याच्याकरता रस्ता बदलावा लागला होता. कधी कधी पाहिजे ठाला इथं वाजवत नाही ना, त्याला तिथं मग देव म्हणतो मग वाजव तिथं, म्हणून इथं वाजवा. त्या टाळे वाजवावी गुढी उभारावी. एक प्रसंग सांगतो. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये तेर डोकेला वैराग राजरसी काका जन्माला आले. गोरोबा काका कुंभार वंशामध्ये. कुलालाचे वंशी जन्मले शरीर तो हा गोरा कुंभार हरिभक्त. आपल्या परंपरेचा आणि वंश परंपरेत आलेला धंदा होता तो गडगे मडकी घडवायचा. तुझे रूप चित्तीरा मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा बाप, देह प्रपंचाचा बाप, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्तीरा तुझा देव गिलानी, तुडवता असं भजन करता करता प्रेम समाधी लागली. संतीला पाणी आणण्याकरता सांगितलं. त्यांच्या पत्नीचं नाव संती होतं. कमरेवरचं मूल संती आई साहेबांनी काकांच्या जवळ ठेवलं आणि पाणी आणण्याकरता गेले. काका मातीमध्ये उतरले आणि भजन करता 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 रंगून गेले. ब्रह्मभूत काय होत शे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईचा कीर्तन चांग होयंग हिरो.
ब्रह्मभूत काय होतं केव्हा उठालं ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते संबळे. या प्रेम समाधीमध्ये रंगून गेलेले काका महाराज नाचून भजन करू लागले. त्यांना भानच राहिलं. त्या नाचणाऱ्या आपल्या वडिलांना पाहिलं आणि जवळ असलेलं बाळ रांगत 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 इतक्या जवळ आलं. काकांचा पाय त्याच्यावर पडला आणि माती रक्त आणि मांस एकत्र झालं. कुंभाराने बाळ तुडविले पाय नवलाची गोष्ट ही कसं बाई. कुंभाराने बाळ तुडविले पाय मांस रक्त आणि सगळं एकत्र झालं. संती पाणी घेऊन आल्या. पाणी मातीमध्ये टाकत असताना पाहिलं तर काकांचं धोतर गुडघे इतकं लालबुंद झालेलं आहे. इकडे तिकडे पाहिलं तर आपलं बाळ दिसेना. मातीकडे लक्ष गेलं तर मिळेल्या बाळाचं मुडका समोर आलं होतं. बाकी सगळं मांस मातीमय झालेलं होतं. डोक्यावर तर अंडा फेकून दिला. काका काय करून बसला ते. जळू द्या तुमचं भजन. भजनामध्ये व्यक्ती आला म्हणून काकांनी चक्र हलवण्याचा चक्रदंड उचलला आणि फिरून डोक्यात घालला. संतीने हात धरला. काका माझ्या अंगाला हात लावला तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. हातातला चक्रदंड फेकून दिला आणि देहावर आलेल्या काकांच्या लक्षात आलं आपल्या हातूनच आपल्या पायाखाली आपलं बाळ तुडवलं गेलं. ते मेलं. संसार थांबला. 4 महिन्याने दिवाळी सण जवळ आला. संत्यारी साहेब माहेरी गेला. बाबा या दिवाळीला चाळी सोळी काही नको. माझी धाकटी बहिणी नाही एवढी काकांना द्या. मला नाही संतती होणार पण माझ्या बहिणीला झालेली संपत्ती माझी म्हणून सांभाळेल. आमच्या वंशाची वृद्धी होईल. आमचा वंश तो चालेल. आग्रह केला. काकांच्या सासऱ्यांनी मान्य केलं. काकांना विनंती करून दुसरं लग्न करण्याकरता तयार केलं. लग्न लागलं. बोलवून खाली काकांच्या सासऱ्यांनी काकांना घेतलं. हाताळं धरलं. मंडपाच्या बाहेर आणलं. काका पोटच्या मुलीत माझ्या 2 त्या दोन्ही तुम्हाला दिल्या. व्यवहार सांभाळा. काही तक्रार येऊ देऊ नका. काकाने सांगितलं चिंता कशाला करता. विठोरायाची आणि मला विठोरायाची. मी गोरा माझा प्राणपणाला लावी पण दिलेले आण मागे येऊ देणार नाही. मी तक्रार येऊ देणार नाही. चिंता करू नका. डोळे पुसले काकांच्या सासऱ्यांनी आणि आपल्या दोन्ही मुलींना वाटायला लावलं. 4 महिन्याने दोन्ही बहिणींना कळलं आपल्या वडिलांनी असं केलं म्हणून. डोक्याला हात लावला. पश्चाताप करायची वेळ आली. आता करावं का. पण दोन्ही बहिणींनी विचार केला आता आपणच काहीतरी केलं पाहिजे. दिवसभर काम करून थकलेले होते काका. दिवसभर आपण शेतकरी महाराज. दिवसभर काम केलं ना संध्याकाळी जेवायची इच्छा होत नाही. कधी धरणी मातीच्या अंगावर अंग टाकू असं होतं. नवे शेतकरी अगोदर झोपतो मग अंग टाकतो आणि दुसऱ्याचे मुड्या मोडणारे ना त्या अंग टाकतात. झोपेची वाट पाहतात कुठून येते. तुला झोप सुद्धा नाही. अरे झोपेला सुद्धा प्रामाणिकता लागते. हरामाचा खाऊन नाही येत उठाला. तुम्ही बघा ना आता नावं घ्यायची काय कारण आहे. हे श्रीमंत लोकांचा पैसा कमी आहे का. इंजेक्शन गोळे घेऊन झोप आणावी लागते. अरे तो नॅचरल नैसर्गिक निसर्गाची झोप सुद्धा घेऊ शकत नाही. असा श्रीमंत काय कामाचा. त्याच्यापेक्षा फुटपाथवरला भिकारी चांगला आहे. तो निवांत झोप तरी घेऊ शकतो. झोप सुद्धा जर भाग्योदयात नसेल तर तो मनुष्यच काय कामाचा. पण काकाने दिवसभर काम केलं होतं. थकले होते. जेवण झालं जे झोपले. गाढ झोप लागली. दोन्ही बहिणींनी विचार केला आता आपण दोन्हीने ठरवलंय म्हणून काकांना सचेत करण्याकरता फक्त काकांचे 2 हात आपल्या देहावर ठेवले. एवढंच बिघडलं. सकाळी उठलेल्या काकांनी विचार केला अरे पांडुरंगाची शपथ मोडण्याची हिंमत या हातांमध्ये आलीच कुठं. धार वेळा खांबावर बांधला आणि दोन्ही हात वेळेवर हाणून काकांनी मनगटापासून हात तोडून टाकले. जयाच्या ठाई इंद्रिया माना नाही. जी इंद्रिय आपलं ऐकत नाही ना ती ठेवायचीच नाही. म्हणून पांडुरंगाची शपथ ज्या हातांनी मोडली म्हणून मनगटापासून हात तोडून टाकले काका. आपल्याला पुढे त्यात माहिती विठू कुंभार स्वतः झाले. भगवान आईसाहेब कुंभारी झाल्या. गरुड गाढव झाला. कशावरून. केरला या वस्तू संग्रहालयामध्ये अशा 20 घागरी महाराज 20 त्याच्यावर दगड जरी घातला तरी त्या घागरी फुटत नाही. त्याला पांडुरंगाच्या हाताचा स्पर्श झालेला. आणि 2 विटा अशा 2 विटा गोरोबा काकांच्या समाधी पुढे वीट आहे. ती पाण्यामध्ये टाकलेली. ती 12 विटली वीट आहे. 750 वर्षापासून ती वीट पाण्यात ती पण मातीचा कण सुद्धा तिचा विरघळला नाही. आणि 1 वीट वस्तू संग्रहालयामध्ये ती विरघळत नाही महाराज. कसल्याही घागरीवर दळकण हाणा तुम्ही. चेंडू सारखी घागर उडते पण फुटत नाही.
आणि ज्याला पांडुरंगाच्या हाताचा स्पर्श झाला ती वीट फुटेल कशी, विरघळेल कशी, ती तुटेल कशी. कार्तिकी वारी जवळ आली आणि गोरोबा काकांनी आपल्या पंढरीची मिरास, आपल्या कुळाचं ही दैवत आहे, आपल्या कुळाची ती मिरास आहे, खांद्यावर उपरण टाकलं काकांनी. आणि पंढरीची वारी आहे माझी घरी, कोणताच विचार केला नाही मागे. काका महाराज पंढरपूरला आले. दशमी झाली, एकादशीला सकाळचं स्नान झालं, प्रदक्षिणा झाली आणि ठरलेल्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन आहे. ज्या कीर्तनामध्ये कबीर महाराज पखावळी वाजवण्याकरता, ज्ञानोबा चाल म्हणण्याकरता, जलमय महाराज चौदार आहे, राका बंका बंकर सारखे टाळकरी आहे, चौदा महाराज, सेरा महाराज, काका निवृत्तीनाथांसारखे मोठे मोठे संत श्रोते म्हणून पुढे बसलेले आहे. मला ते नामदेवरायांचं कीर्तन आहे. इतकं कीर्तन रंगात आलं की पंढरीचा पांडुरंग वीट सोडून नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये असं नाचू लागला. महाराज थै 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 नाचू लागला. नामदेव कीर्तन करी पुढे यज्ञाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होरी देवा ऐशे बोले कबीर. महाराज इतके नामदेवरायांच्या समोर आणि भगवान नाचत होते. आणि त्या आनंदामध्ये नामदेवरायांनी सगळ्यांना इशारा केला, वर हात करून टाळे वाजवा. सगळ्यांनी वर हात केले महाराज, सगळ्यांनी. पण गोरोबा काकांचे तुटलेले हात होते. ते विचार करू लागले, काय मी दरिद्री आहे, कसला गोरा आहे हा. अरे ज्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंगाने पितांबर फटेपर्यंत नाचावं आणि त्या कीर्तनात निवृत्तीनाथ टाळे वाजवतात, पण मला टाळे वाजवण्याचं भाग्य नाही. एवढा तुम्ही कल्पना म्हणत आला की निवृत्तीनाथांनी ओळखला. काका मनगट तोडलेत, मनगट हात तसेच ना, पण लाज भाई चिंता दुराविला मान, कशाला लाज धारण करता, वर थोटे हात करा वाजवा. म्हणून गोरोबा काकाने असे तुटलेले थोटे हात वर केले आणि नामदेव यांच्या कीर्तना विठ्ठल 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 म्हणता म्हणता प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं लक्ष गोरोबा काकांच्या तुटलेल्या हाताकडे गेलं आणि दृष्टी शक्तीपात केल्याबरोबर तुटलेल्या हाताला पंजे फुटले. तुटलेल्या गोरा थोटा भजन करी कर फुटले वरच्या वरी. ही तारीतली ताकद, हे टाळीतली ताकद, ते आता आपण काय करू, आज तोडूनच घेऊ. काल्यापर्यंत आले तर बघू. आता म्हणता मी कशा करता सांगितलं, हे धातुवाद्य, ते तंतुवाद्य आणि हे चर्मवाद्य. अरे हे नाद ब्रह्म आहे आणि भगवत भक्ताच्या मुखातून बाहेर पडणार नाम ब्रह्म आहे. नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म दोन्ही एकत्र झाल्यानंतर समाधी के सुख दांडाव वाढवणी ऐसा या कीर्तनी ब्रह्मण ज्ञानेश्वर.